विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार सुरू आहे। भाजपचे नेते आणि आमदार सुवेंदू अधिकारी यांचे पीए चंद्रनाथ रथ यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे। मध्यग्राममध्ये ही घटना घडली आहे। चंद्रनाथ रथ हे घरी जात असताना त्यांच्या गाडीसमोर गाडी आडवी लावून त्यांचा रस्ता रोखण्यात आला। त्यानंतर त्यांच्यावरती हा हल्ला झालाय। हल्लेखोरांनी अनेक राउंड्स फायर केले। त्यातील 3 गोळ्या या चंद्रनाथ यांना लागल्या। 2 गोळ्या त्यांच्या छातीत तर 1 गोळी त्यांच्या पोटात लागली। 3 गोळ्या लागल्यामुळे त्यांचा मृत्यू झालाय। गोळीबारानंतर हल्लेखोर हे फरार झाले। तर पोलिसांकडून हल्लेखोरांचा तपास सुरू आहे। या हल्ल्यामध्ये आणखी एक जण जखमी झाल्याची माहिती समोर येते। घटनेमुळे परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि दरम्यान पश्चिम बंगालमध्ये गेल्या 2 दिवसांमधली ही 5वी हत्या आहे। आणि चंद्रनाथ रथ हत्याकांडामध्ये तपासाला वेग आलाय। रथ यांच्या गाडीचा मार्ग एका चंदेरी रंगाच्या दुसऱ्या गाडीने रोखला। हल्लेखोरांच्या गाडीची नंबर प्लेट बोगस असल्याचंही उघड झालंय। तसंच हल्लेखोरांच्या गाडीचा चॅसी नंबर देखील मुटवण्यात आलेला होता। पोलिसांनी हल्लेखोरांची ही गाडी ताब्यात घेतली आहे। चंद्रनाथ रथ हे घराकडे निघाल्यावरती 2 वाहनं त्यांचा पाठलाग करत होती। त्यामध्ये एक कार आणि एका बाईकचा समावेश आहे। कारनं रथ यांच्या गाडीला ओव्हरटेक करत पुढे जाऊन रस्ता अडवला आणि त्यातील हल्लेखोरांनी फायरिंग केलं। चंद्रनाथ रथ यांची हत्या झाली तेव्हा त्यांच्यासोबत गाडीमध्ये 3रा व्यक्ती देखील उपस्थित होता। सोबतच असलेली व्यक्ती रथ यांचा निकटवर्तीय असल्याची माहिती आहे। तर भाजपचे नेते सुवेंदू अधिकारी यांचे पीए चंद्रनाथ रथ यांची काल हत्या करण्यात आलेली आहे। त्यांच्यावरती गोळ्या झाडण्यात आलेल्या आहेत आणि याच हल्ल्यामध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे। ते आपल्या गाडीमधून घरी परतत होते आणि त्याच वेळी एक दुसरी गाडी अचानक त्यांच्या गाडीसमोर आली आणि या गाडीमधून अचानकपणे त्यांच्यावरती फायरिंग करण्यात आलेलं आहे आणि जवळपास 3 गोळ्या या रथ यांना लागलेल्या आहेत आणि या संपूर्ण हल्ल्यामध्ये ते मृत्युमुखी पडलेले आहेत। तर विधानसभेचा निकाल लागलेला आहे आणि यानंतर सलग 2 दिवस या अशा वेगवेगळ्या घटना पश्चिम बंगालमध्ये घडताना दिसून येत आहेत। ही सलग 5वी हत्या आहे चंद्रनाथ रथ यांची। सुवेंदू अधिकारी यांचे ते पीए आहेत आणि त्यांचीच गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेली आहे। एक कार आणि एक बाईक ही त्यांच्या गाडीचा पाठलाग करत होती आणि त्याच वेळी बेछूट असा गोळीबार करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये एक अजून व्यक्ती ही जखमी झाल्याचं कळत आहे। तर चंद्रनाथ रथ यांचा मृत्यू झालेला आहे। आणि दरम्यान घटनास्थळावरून पोलिसांनी जिवंत काडतुसा आणि गोळ्यांचे खोके जप्त केलेले आहेत। प्रत्यक्षदर्शींची चौकशी आणि पुराव्यांद्वारे तपास हा सध्या सुरू झालेला आहे। हम लोगों ने केस का इन्वेस्टिगेशन स्टार्ट किया हुआ है। जो व्हीकल जो 4 व्हीलर उस क्राइम में इस्तेमाल हुआ था उसको हम लोगों ने सीज किया हुआ है। लेकिन जो पता चल रहा है इन्वेस्टिगेशन में गाड़ी का नंबर टेम्पर्ड किया हुआ है और हम लोगों ने वहाँ पर फायर्ड कार्ट्रिजेज और लाइव राउंड जो इस्तेमाल करे गए थे उनको वहाँ से सीज किया है। बाकी हम लोग कौन लोग थे, कैसे लोग थे, बहुत सारे सीसीटीवी फुटेजेस लोकल इंक्वायरी करके लोकल विटनेसेस को देख करके हम लोग इन्वेस्टिगेशन को आगे बढ़ा रहे हैं। आणि चंद्रनाथ रथ यांच्या हत्येनंतर तृणमूल काँग्रेसने पोस्ट केलेली आहे। चंद्रनाथ रथ आणि 3 टीएमसी कार्यकर्त्यांच्या हत्येचा निषेध नोंदवण्यात आलाय। भाजपने पोचलेल्या गुंडांकडून रथ यांची हत्या झाली असा आरोप तृणमूल काँग्रेसकडून करण्यात आलाय। आचारसंहिता लागू झाल्यापासून भाजपची गुंडगिरी सुरू आहे। पश्चिम बंगालमधील हिंसाचाराची सीबीआय चौकशी करा अशी मागणी देखील करण्यात आली आहे। लोकशाहीमध्ये हिंसेला थारा नाही, दोषींना शिक्षा व्हावी अशी ही मागणी करण्यात येते। तर पश्चिम बंगालमधील या सगळ्याच हिंसाचाराची सीबीआय चौकशी करा अशी या पोस्टच्या माध्यमातून मागणी करण्यात आलेली आहे। लोकशाहीमध्ये हिंसेला थारा नाही, त्यामुळे या सगळ्याच प्रकरणांची सीबीआय चौकशी झाली पाहिजे अशी तृणमूल काँग्रेसने ही पोस्ट केलेली आहे आणि या हत्येचा निषेध नोंदवलेला आहे। गेल्या 2 दिवसांमध्ये पश्चिम बंगालमध्ये सलग 5 हत्या झालेल्या आहेत
आणि याच हत्येचा निषेध तृणमूल काँग्रेसनं या पोस्टच्या माध्यमातून केलेला आहे। पश्चिम बंगालमधील हिंसाचाराची सीबीआय चौकशी केली जावी अशी मागणी या पोस्टमधून तृणमूल काँग्रेसच्या वतीनं करण्यात आलेली आहे। सीसीटीवी फुटेज को जो है वो चेक किया जा रहा है ताकि जो हमलावर हैं उनका एक रूट मैप जो है वो तैयार किया जा सके कि हमलावर ने क्या इस जगह की पहले भी रेकी की थी, क्या वो जो मोटरसाइकिल और जो कार है क्या वो इस रास्ते पर पहले भी देखे गए हैं। तो इस तरीके से जो रूट मैप है और साथ ही में जो चंद्रनाथ रथ है उनकी गाड़ी का पीछा जो है वो कहाँ से उन्होंने हमलावरों ने करना शुरू किया। तो ये कई सारे जो सवाल हैं वो पुलिस के सामने है। पुलिस के सामने एक बड़ी चुनौती ये जरूर रहेगी कि जल्द से जल्द जो है वो इस हत्याकांड की जो गुत्थी है वो सुलझाई जाए और जो हमलावर हैं उन तक जो है वो पहुंचा जाए। अभी फिलहाल जो है वो गाड़ियों की जो पहचान है वो हो गई है। 2 मोटरसाइकिल और 1 गाड़ी का जो इस्तेमाल है वो इस पूरे हत्याकांड को अंजाम देने में इस्तेमाल किया गया है। कैमरा पर्सन अजिंदर सिंह के साथ अहमद बिलाल, एबीपी न्यूज, पश्चिम बंगाल। आणि याच सगळ्या संदर्भामध्ये आपण ताजे अपडेट्स जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे सध्या आपल्या सोबत आहेत। सोमेश, आपण पाहतोय विधानसभेचा निकाल लागलेला आहे आणि त्यानंतर काहीसा हिंसाचार पश्चिम बंगालमध्ये उसळल्याचं दिसतंय। 5 जणांच्या हत्या करण्यात आलेल्या आहेत। सुवेंदू अधिकारी यांचे पीए यांची सुद्धा हत्या करण्यात आलेली आहे। या सगळ्याच घटनांचा तपास नेमका कसा सुरू आहे? सुवेंदू अधिकारी यांच्या स्वीय सहायकांची झालेली हत्या अतिशय गंभीर घटना आहे। त्याचं कारण स्पष्ट आहे की सुवेंदू अधिकारी हे सध्या एक प्रमुख नेते आहेत भारतीय जनता पक्षाचे आणि पूर्वी ते तृणमूलमध्ये होते आणि आता त्यांनीच खूप मोठी भूमिकाही बजावली आहे या निवडणुकीमध्ये। जेव्हा चंद्रनाथ रथ ज्यांचं नाव आहे स्वीय सहायक आहेत ते सुवेंदू अधिकारींचे, हे घरी जात होते। घरी जात असताना त्यांच्यावरती संध्याकाळी म्हणजे रात्री उशिरा काही स्कूटरवरून आलेल्या एका हल्लेखोरांनी हल्ला केला, म्हणजे नियोजनबद्ध हल्ला केला असं दिसतंय आणि ठरवून हा अशा प्रकारची हत्या करण्यात आली हे सुद्धा स्पष्ट झालंय। त्यामुळे आता हल्लेखोराचा उद्देश नेमका काय होता? फक्त पीएनना मारण्याचा होता की सुवेंदू अधिकारी यांनाही काही इजा पोहोचवण्याचा होता का? असे असंख्य प्रश्न निर्माण झालेत आणि एका मोठ्या नेत्याच्या स्वीय सहायकाची अशा प्रकारे हत्या झाल्यामुळे बंगालमधील वातावरण ही प्रचंड सध्या तणावपूर्ण आहे। अगदी सोमेश, जसं तुम्ही म्हणालात की अतिशय हे गंभीर प्रकरण आहे आणि पश्चिम बंगालमध्ये एकामागोमाग एक या हत्यांचं सत्र सुरू असल्याचं दिसतंय, त्यामुळे काय नेमकं कारण आहे यामागचं? जेव्हा जेव्हा पश्चिम बंगालमध्ये सत्तांतर होतं किंवा ज्या प्रकारे आपल्याला माहितीये की या आधीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला होता। अनेक उमेदवारांना आपल्या कुटुंबांना बाहेर दिल्लीमध्ये किंवा अन्यत्र ठेवावं लागलं होतं आणि अनेक जणांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी अशा प्रकारेच निवडणुका लढल्या होत्या। कारण तिथे असलेलं एक परंपरागत गुन्हेगारी एकतर पार्श्वभूमी सुद्धा संपूर्ण शहराची आणि त्या राज्याची आणि त्याच व्यक्तिगत द्वेषाने आणि राजकीय भांडणाचं पुढे वैयक्तिक भांडणामध्ये रूपांतर करून हिंसाचार घडवणे ही देखील बंगालची एक सवय दिसते बऱ्यापैकी। त्यामुळे या सगळ्याचे परिणाम म्हणून आता दिसतंय की आताही म्हणजे प्रत्यक्ष भाजप जिंकल्यानंतर तृणमूलचा पराभव झाल्यानंतरही राजकीय हत्या घडतायत आणि सत्ता परिवर्तन झाल्यानंतरही राजकीय हत्या घडतायत। या आता नवीन सरकारच्या शपथविधीनंतर तरी थांबतील का हा प्रश्न आहे। निश्चित, खरं तर सोमेश, तुम्ही भूतकाळातील काही घटनांचा उल्लेख केलात आणि त्याचमुळे आता प्रशासनासमोर नेमकं काय आव्हान असणार आहे? प्रशासनाची तयारी नेमकी कशी आहे? आता प्रशासनाने खूप मोठ्या प्रमाणावरती अजूनपर्यंत प्रशासनाचं नियंत्रण हे निवडणूक आयोगाकडेच आहे। कारण केंद्रीय निवडणूक आयोगाचा जो निवडणूक कार्यक्रम संपलेला नाही आणि निवडणूक कार्यक्रम संपलेला नाही त्यामुळे तेव्हा निवडणूक आयोगाकडे होता आणि त्याशिवाय निवडणुका झाल्यानंतर काही काळात आणि निवडणूक होण्यापूर्वीचा काही आचारसंहितेचा काळ तेव्हा सर्व प्रकारचं नियंत्रण हे निवडणूक आयोगाकडे असतं आणि म्हणून मध्यंतरी आपण 1-2 दिवसांपूर्वी ऐकलं की निवडणूक आयोगाने हे जाहीर केलं होतं कोलकात्याच्या पश्चिम बंगालच्या पोलीस महासंचालकांना सर्व पोलीस अधीक्षकांना
त्यांनी संपर्क केला होता, सूचना दिल्या होत्या खबरदारी बाळगण्याचे आणि कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडला नाही पाहिजे हे सुद्धा सक्तपणे नक्कीच. केंद्रीय निवडणूक आयोगाने सांगितलं होतं. आणि त्यानंतर आता नवं सरकार स्थापन होईपर्यंत देखील ही म्हणजे अशा स्वरूपाची एक ट्रान्झिशनल फेज आहे की ज्या दरम्यान हो. राज्यपालांकडे नक्कीच. त्यामुळे अधिकार आता असतात. येत्या काळामध्ये या संपूर्ण घटना नेमक्या कधी थांबतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. धन्यवाद सोमेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. आणि पुढची एक मोठी अपडेट, हल्लेखोरांच्या कारचं फॉरेन्सिक अनालिसिस हे सध्या सुरू झालेलं आहे. चंदेरी रंगाची हल्लेखोरांची कार हीच सध्या मोठा पुरावा मानला जातोय. गाडीच्या आतमध्ये शीतपेयांच्या बाटल्या सापडलेल्या आहेत, तर हल्लेखोरांचं इतर सामान हे देखील या गाडीमध्ये सापडलेलं आहे. कारमधील बोटांच्या ठशांवरून आता तपास सुरू झालेला आहे. तर कारमध्ये बोटांचे ठसे असतील, त्याचबरोबर या हल्लेखोरांचं सामान असेल. या सगळ्याच्या माध्यमामधून आता तपासाला वेग आलेला आहे. ही कार याच सगळ्या प्रकरणामध्ये एक मोठा पुरावा मानला जातोय, कारण याच कारमधून हे हल्लेखोर आलेले होते. त्यांनी रथ यांच्या गाडीच्या आडवी ही कार लावली आणि त्यानंतर बेसुमार असा गोळीबार करण्यात आला, ज्यामध्ये रथ यांचा मृत्यू झालेला आहे. आणि तीच ही कार आता पोलिसांकडून जप्त करण्यात आलेली आहे आणि याच कारचं फॉरेन्सिक अनालिसिस हे सध्या सुरू करण्यात आलेलं आहे. त्यामुळे एक मोठा पुरावा असणाऱ्या या कारमधून आता नेमकी काय माहिती समोर येते, काय पुरावे मिळतात आणि त्या माध्यमामधून या हत्येचा छडा कसा लावला जातो हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. तर कारमध्ये या हल्लेखोरांच्या बोटांचे ठसे हे देखील आता घेण्यात आलेले आहेत. यावरून देखील या संपूर्ण हत्येचा तपास सुरू झालेला आहे. त्याचबरोबर या गाडीच्या आतमध्ये शीतपेयांच्या काही बाटल्या सापडलेल्या आहेत आणि हल्लेखोरांचं इतर सामान हे देखील यामध्ये सापडलेलं आहे. हल्ला केल्यानंतर हल्लेखोर हे त्वरित तिथून पळून गेलेले आहेत. त्यांचाही शोध घेणं सध्या सुरू आहे. त्यामुळे या पुराव्यांच्या माध्यमातून त्यांचा शोध घेण्यासाठी आता कशा पद्धतीनं प्रयत्न केले जातात हे पाहणं महत्त्वाचं असेल.